रामकृष्ण हरी. भक्तांनो, विठ्ठल भक्तीचा सागर आणि महाराष्ट्राच्या मातीतील एक असे दैवत ज्यांच्या शब्दाशब्दातून भक्तीचे अमृत वाहते, म्हणजेच जगद्गुरू संत तुकाराम महाराज. तुकोबांनी विठ्ठलचरणी अर्पण केलेले अभंग, त्यांची गाथा हा महाराष्ट्राचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक ठेवा आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, हाच ठेवा, हाच अमूल्य भक्तीचा ठेवा एका काळ्या रात्री इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवण्यात आला होता. होय, ज्या गाथेने करोडो मनांना जगण्याची दिशा दिली, ती गाथा चक्क नदीपात्रात बुडवून नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. एका भक्ताच्या डोळ्यात अश्रूच्या धारा लागल्या होत्या आणि समोर त्याचा विठ्ठल त्याची परीक्षा पाहत होता. 13 दिवस आणि 13 रात्री तो भक्त अन्न पाण्याशिवाय डोळ्यात प्राण आणून नदीच्या तीरावर बसून राहिला, फक्त एकाच आशेने की माझा विठ्ठल येईल, माझी गाथा थारेल. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण याच भक्तीच्या सर्वोच्च पराकाष्ठेची आणि पांडुरंगाच्या चमत्काराची अत्यंत भावूक आणि सत्यकथा पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ही कथा ऐकताना तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. कथा सुरू होते महाराष्ट्रातील देहू गावातून. संत तुकाराम महाराज हे साधे, सरळ, संसारी माणूस होते. पण विठ्ठल भक्तीमध्ये ते इतके रंगून गेले की त्यांच्या मुखातून स्वयंस्फूर्तीने अभंग बाहेर पडू लागले. तुकोबांचे अभंग हे कोणा पंडिताच्या भाषेतील नव्हते, तर ते सामान्य माणसाच्या सुखदुःखाचे, त्याच्या वेदनेचे आणि विठ्ठलावरील अथांग प्रेमाचे प्रतीक होते. देहू आणि आसपासच्या गावांमध्ये तुकोबांची कीर्तने होऊ लागली. अबालवृद्ध, गरीब श्रीमंत सगळेच भेद विसरून लोक तुकोबारायांच्या कीर्तनाला गर्दी करू लागले. तुकोबा जेव्हा टाळ वाजवून म्हणायचे, जे का रंजले गांजले तशी म्हणी जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा, तेव्हा ऐकणाऱ्याच्या अंगावर काटा यायचा. पण मित्रांनो, जसा प्रकाशाच्या मागे अंधार असतो, तसेच चांगल्या कामाला विरोध करणारेही समाजात असतात. देहूच्या जवळच वाघोली गावचे एक कर्मठ पंडित होते. त्यांचं नाव होतं रामेश्वर भट. त्यांना तुकोबांची ही वाढती कीर्ती आणि लोकप्रियता सहन होत नव्हती. त्यांच्या मनात मत्सराची आग धुसमत होती. त्यांचे म्हणणे होते की तुकाराम हा शूद्र वंशात जन्मलेला माणूस, त्याला वेदपुराणांचे ज्ञान सांगण्याचा किंवा प्राकृत भाषेत अभंग लिहिण्याचा अधिकार कोणी दिला? रामेश्वर भटांनी तुकोबावर धर्मद्रोहाचा आरोप केला. त्यांनी तुकोबांना फरमावले, तुकाराम, तू जे काही अभंग लिहित आहेस ते शास्त्राच्या विरुद्ध आहे. तू लोकांना भ्रष्ट करत आहेस. जर तुझे हे अभंग खरे असतील तर ते देवाच्या दरबारात प्रसिद्ध कर, अन्यथा तुला हे सर्व अभंग इंद्रायणी नदीत बुडवावे लागतील. जरा विचार करा, एका लेखकासाठी, एका कवीसाठी, एका भक्तासाठी त्याचे शब्द हे त्याच्या मुलासारखे असतात. तुकोबांनी ते अभंग स्वतःच्या रक्ताचे पाणी करून विठ्ठलाच्या आठवणीत रडून रडून लिहिले होते. प्रत्येक पानावर पांडुरंगाचे नाव होते आणि आज त्याच गाथेला नदीत बुडवण्याचा आदेश मिळाला होता. तुकोबांनी कोणत्याही वादात न पडण्याचे ठरवले. ते अत्यंत शांत होते. त्यांच्या मनात आले, जर माझा विठ्ठलाचा हे मान्य नसेल, जर विठ्ठलाला माझे शब्द आवडत नसतील, तर मलाही या गाथेचा मोह कशासाठी? तो दिवस, तो क्षण अत्यंत काळजी पिळवटून टाकणारा होता. इंद्रायणी नदीचा डोह शांतपणे वाहत होता. तुकोबा नदीच्या पात्राजवळ पोचले. त्यांच्या हातात गाठोडे होते, ज्यामध्ये महाराष्ट्राचे भाग्य म्हणजेच तुकाराम गाथा बांधलेली होती. तुकोबांनी डोळे मिटले, विठ्ठलाचे स्मरण केले. त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. त्यांनी मनात म्हणले, देवा, विठ्ठला, मी तर फक्त तुझा दास होतो. जे काही सुचले ते तूच सुचवले. मग आज माझी ही परीक्षा का? जर माझे अभंग खोटे असतील तर ते पाण्यात बुडू दे, आणि पण जर माझी भक्ती खरी असेल तर पांडुरंगा, तूच आता माझा पाठीराखा आहेस. गाथा बुडवल्यानंतर तुकोबा घरी गेले नाहीत. त्यांनी अन्न पाण्याचा त्याग केला. ते इंद्रायणीच्या तीरावर विठ्ठलाच्या मंदिरासमोर प्रयोपवेशनाला बसले. त्यांनी प्रतिज्ञा केली, जोपर्यंत माझा विठ्ठल स्वतः येऊन माझी गाथा पाण्याबाहेर काढत नाही, तोपर्यंत मी या जागेवरून हलणार नाही आणि अन्नाचा एक कणही तोंडात घेणार नाही. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले. तुकोबांचे शरीर अशक्त होऊ लागले, पण त्यांच्या मुखातून फक्त एकच आर्त हाक निघत होती, विठ्ठला, धाव रे माझ्या विठ्ठला, धावा, पाव रे पंढरीराया. मी तुझा अपराधी आहे का? मग माझी गाथा का बुडवली? मित्रांनो, एका भक्ताची ही अवस्था पाहून स्वतः विठ्ठलाचे आसनही डोलू लागले. देहूचे लोक तुकोबांना पाहायला येत. त्यांच्या डोळ्यात पाणी येत असे. पण तुकोबा जगाच्या पलीकडे गेले होते. त्यांचा जीव फक्त त्या बुडलेल्या गाथ्यात आणि विठ्ठलाच्या चरणी अडकला होता. असे करत करत तब्बल 13 दिवस पूर्ण झाले आणि मग तो 13वा दिवस उजाडला.
ती पहाटेची वेळ होती. देहू गावातील काही लोक नदीवर आले. अचानक इंद्रायणी नदीच्या डोहात एक विलक्षण हालचाल झाली. नदीच्या तळाशी गेलेले ते अभंगाचे गाठोडे अगदी तशीच्या तसे पाळण्यासारखे पाण्याच्या वर तरंगू लागले. लोकांनी डोळे चोळले. त्यांना विश्वास बसत नव्हता. पाण्यात 13 दिवस बुडून राहिलेला कागद तर विरघळून जायला पाहिजे होता. शाई पुसली जायला हवी होती. पण नाही, ते गाठोडे पाण्याच्या वर अगदी कोरडे ठाक तरंगत होते. लोकांनी ओरडून तुकोबांना सांगितले, तुकोबा उठा हो, तुमची गाथा तरंगली. तुकोबांनी डोळे उघडले. समोर पाहिले तर काय, त्यांची गाथा पाण्यावर तरंगत होती. तुकोबा धावत गेले. त्यांनी नदीत उतरून ते गाठोडे हातात घेतले. जेव्हा त्यांनी ते गाठोडे उघडले तेव्हा तिथल्या प्रत्येक माणसाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. 13 दिवस पाण्यात राहूनही त्या गाथ्यातील कागदाचा एक तुकडाही ओला झाला नव्हता. शाई जशीच्या तशी होती, जणू काही ती आत्ताच लिहिली आहे. आणि सर्वात मोठा चमत्कार म्हणजे त्या गाथ्यावर विठ्ठलाच्या हाताचे ठसे उमटले होते. स्वतः पांडुरंगाने पाण्यात राहून 13 दिवस त्या गाथ्याचे रक्षण केले होते आणि तिला आपल्या हातावर तोलून धरले होते. हा चमत्कार जेव्हा रामेश्वर भटांनी ऐकला तेव्हा त्यांच्या अहंकाराचा डोंगर क्षणात कोसळला. ज्या तुकोबांचा त्यांनी छळ केला होता त्याच तुकोबांच्या पायावर त्यांनी लोटांगण घातले. रामेश्वर भट रडत रडत म्हणाले, तुकोबा मला क्षमा कर, मी नराधम आहे, मी देवाच्या लाडक्या भक्ताचा अपमान केला. पण तुकोबा तर संत होते, करुणेचा सागर होते. त्यांनी रामेश्वर भटांना रागाने दूर लोटले नाही, तर प्रेमाने जवळ केले. ते म्हणाले, भटजी यात तुमचा काय दोष, मी तर माझ्या विठ्ठलाची इच्छा होती, त्याने माझी परीक्षा घेतली आणि मला दर्शन दिले. श्रोते हो, ही कथा आपल्याला शिकवते की जेव्हा तुमच्याकडे सत्य आणि खरी भक्ती असते तेव्हा संपूर्ण जग जरी तुमच्या विरोधात गेले तरी स्वतः परमेश्वर तुमच्या पाठीशी उभा असतो. तुकोबाची गाथा आजही आपल्या मनात जिवंत आहे, कारण ती पाण्याने ओली झालेली नाही तर काळाच्या ओघात कधी मिटली नाही. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या या अथांग भक्तीला आणि पांडुरंगाच्या या अद्भुत लीलेला आमचा कोटी कोटी प्रणाम. मित्रांनो, तुम्हाला ही भावूक कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुमच्या डोळ्यातही भक्तीचे अश्रू आले असतील तर कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल किंवा रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका. हा व्हिडिओ मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि अशाच एका आध्यात्मिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका अशा सुंदर